Hey guys, welcome back to the day 2 out of 100. So it's coffee time. वाह. तू असं मस्त एडिट वगैरे करत असते, तुझं काम सुरू असतं जेव्हा इंस्टावर याचं त्याचं. सो मी तेव्हा तुझ्यासाठी मला वाटतं काहीतरी बनवावं, छान काम करते बाबा. त्यामुळं मी हे ब्रेड आणि ह्याच्याला हे लावलं, काय म्हणतात ते, ब्रेड बटर है हे. आणि ये वाले कुकीज़ है जो मुझे पसंद आते हैं हमेशा. और ये है समझदार को इशारा, कॉफ़ी है. फेकून मारू का कॉफी? सो चलिए शुरू करते हैं. त्यानंतर आम्ही गेलो होतो भाईंदर मार्केटला. तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय शॉपिंग केली. तिथे असंच माझं डोकं खराब केलं होतं अक्षयने, जसं आत्ता माझं झालं इथे. ही एक छान अशी पॅन्ट मी गरब्यासाठी घेतलेली आहे. त्यानंतर आम्ही खास गेलो होतो हे फेटा आणायसाठी. हे फेटा तर आम्हाला फ्रीमध्ये मिळाला, पण बाकीच्याच गोष्टींवरती एक्स्ट्रा खर्च करून आलो आम्ही. हा क्यूट असा घागरा चोली मी नुरवीसाठी घेतलेला आहे, आता नवरात्र येत आहे म्हणून. रियांशसाठी हा नाईट ड्रेस घेतलेला आहे. छोट्या कुकरचे 2 डब्बे देखील घेतले, काल जो कुकर रिपेअर करून आणला होता त्यासाठी. हे बाकीचे भांडे माझ्या बहिणीचे आहेत. भाईंदरमध्ये खूप स्वस्त भांडी मिळतात. इडली पात्र आणि आप्पे पात्र माझ्यासाठी घेतलं आहे. हे घड्याळ सुद्धा घेतलं होतं. रुद्राक्षी आणि रुद्रसाठी फॅशन फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर हे कपडे घेतले होते. नुरवी असं हात हलवून खेळत असते, त्यावर अक्षयने एक शोधून काढलं की आधी आम्ही ईस्टला गेलो, मग आम्ही वेस्टला गेलो, परत आम्ही ईस्टला आलो, परत आम्ही वेस्टला गेलो. आता तुम्हाला समजलं असेल सुरुवातीला माझं डोकं का दुखलं होतं ते. तो ही आमची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अक्षयने बनवले होतं लसणाचं लोणचं आणि ही अद्रकच्या सालीची चटणी. नवीन कढई आणली होती म्हणून त्याच्यामध्ये त्याने मला शिरा बनवायला लावलेला होता. शिरा बनवलेलाच होता, तर मग देवालाही नैवेद्य दाखवूया म्हटलं. मग आधी देवपूजा करून घेतली, छान अशी दिवा लावला, अगरबत्ती लावली, मग मस्त देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तर आमचा आजचा दिवस असा होता. तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इन्स्टा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि युट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा.